Brought to you by Oxyridge. Manikchand Oxyridge, proudly Indian. नमस्कार. मूड ऑफ द नेशन MOTN इंडिया टुडे ग्रुप आणि सी वोटरचा हा संयुक्त सर्वे असतो. तो देशातून दोनदा केला जातो. जानेवारी महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असा हा दोनदा सर्वे प्रकाशित होत असतो. या सर्वेमध्ये देशातील नागरिकांना वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न विचारले जातात. त्यांचं त्यामध्ये मत काय आहे हे जाणून घेतलं जातं. यातच असा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की देशामधला लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, यानुसार हा सर्वे करण्यात आला होता. त्याच्याबद्दल लोकांना काय वाटतं हे इंडिया टुडे आणि सी वोटरच्या MOTN मूड ऑफ द नेशन या सर्वेमध्ये विचारण्यात आलं होतं आणि त्यातून 10 नावं हे समोर आलेले आहेत. आता यामध्ये नंबर 1ला कोण आहे तर ते पाहूयात. योगी आदित्यनाथ आहे. ते भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना 36% नागरिकांची पसंती आहे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून. त्यानंतर ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. तसेच तृणमूल काँग्रेस या पक्षाच्या त्या प्रमुख आहेत. त्यांना 12.5% लोकांची पसंती आहे. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांचा नंबर येतो. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. तसेच ते तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख देखील आहेत. त्यांना 7.5% लोकांची पसंती आहे. त्यानंतर जर पाहिलं तर नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. आता काही दिवसात बिहारच्या निवडणुका देखील येऊन ठेपलेल्या आहेत. नितीश कुमार यांना जवळपास 4.3% लोकांची पसंती आहे. त्यानंतर MK स्टॅलिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. ते DMKचे प्रमुख देखील आहेत. त्यांना जवळपास 3.8% लोकांची पसंती आहे. त्यानंतर पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. CPIM मार्क्सिस्ट पार्टी त्या पक्षाचे ते आहेत. त्यांना 3% लोकांची पसंती आहे. त्यानंतर रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. ते तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जवळपास 2.8% लोकांची पसंती आहे. त्यानंतर मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. आत्ताच मागच्या वर्षी मध्य प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्षाचं तिथे सरकार आलं. ते मोहन यादव तिथे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जवळपास 2.1% लोकांची पसंती आहे. माफ करा, 2.7% लोकांची पसंती आहे. त्यानंतर हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना 2.1% लोकांची पसंती आहे. आणि त्यानंतर 10व्या नंबरला नाव येतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. त्यांना जवळपास पसंती आहे 1.7% लोकांची पसंती. हा मूड ऑफ द नेशनचा देशभरातील हा सर्वे करण्यात आला होता. जवळपास 2,06,826 नागरिकांचा कौल घेण्यात आला होता. त्यामध्ये त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण. त्यांनी या 10 मुख्यमंत्र्यांना पसंती दिली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये त्या मुख्यमंत्र्यांना किती पसंती आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव येतं. म्हणजे याची पहिली अट अशी होती की म्हणजे ज्या राज्यामध्ये सर्व केला त्या राज्यामध्ये 10पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघ असतील अशा राज्यांचा हा सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये हेमंत बिस्वा शर्मा हे पहिल्या क्रमांकावरती आहेत. त्यांच्या राज्यामध्ये त्यांना 44.6% पसंती आहे. ते भाजपचे आसामचे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर विष्णुदेव साय हे छत्तीसगडमध्ये भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. त्यांना 41.9% लोकांची पसंती आहे. त्यानंतर हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना 41.9% इतकी पसंती आहे. त्यानंतर चौथं नाव येतं भूपेंदर भाई पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे. त्यांना जवळपास 40% लोकांची पसंती आहे. असे हे 4 नाव आहेत. त्यानंतर 5व्या क्रमांकाला बघितलं आपण तर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून असा चेहरा त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना तेथील नागरिकांची देशातील किंवा त्या राज्यातील 40% लोकांची पसंती आहे. त्यानंतर मोहन यादव आहेत. ते मध्य प्रदेशमधून येतात. ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जवळपास 39.2% लोकांची पसंती आहे. त्यानंतर चंद्राबाबू नायडू ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. 38.1% लोकांची त्यांना पसंती आहे. आणि मोहन चरण मांझी हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत. 34.2% लोकांची त्यांना पसंती आहे. आणि त्यानंतर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री 30.1%. त्यानंतर भगवंत सिंग मान हे आम आदमी पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जवळपास 29.9% इतक्या लोकांची पसंती आहे. हा सर्वे दुसरा जो मी आत्ता तुम्हाला नावं सांगितले त्या राज्यामध्ये लोकांना किती म्हणजे आपले मुख्यमंत्री वाटतात, पॉप्युलर आहेत ते लोकांना आपलेसे वाटतात, त्यानुसार हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याची अट अशी होती की 10पेक्षा जास्त लोकसभाची संख्या आहे त्या राज्यामध्ये असावी. त्यानंतर तिसरा प्रश्न असा होता की जे छोटे राज्य आहेत 10पेक्षा कमी लोकसभेचे त्या राज्यातून सदस्य लोकसभेवरती जातात त्या राज्यामध्ये जे काही मुख्यमंत्री आहेत ते किती नागरिकांना आपलेसे वाटतात
त्याचा सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये जर क्रमांक 1चं नाव आहे ते प्रेम सिंग तेमांग, हे सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जवळपास 53.9% लोकांची पसंती आहे. प्रेमा खांडुआ जे आहेत ते अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. 41.6% नागरिकांची त्यांना पसंती आहे. डॉक्टर मणिक साहा हे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जवळपास 40.4% लोकांची पसंती आहे. आणि कॉम्रेड संगमा मेघालयचे जे आहेत 38.6% लोकांची त्यांना पसंती आहे. आणि त्यानंतर जर मिझोरमचे आहेत ते लाल दुमुहा 38.4% लोकांची त्यांना पसंती आहे. असा हा सर्वे होता. छोट्या राज्यामध्ये म्हणजे ज्या राज्यामध्ये 10पेक्षा अधिक कमी लोकसभेचे सदस्य आहेत त्यांचा हा सर्वे करण्यात आला होता. नक्कीच मूड ऑफ द नेशन हा वर्षातून 2दा होतो. जानेवारी महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 2 लाख आणि 2,09,000च्या जवळपास या लोकांचे सॅम्पल्स घेण्यात आले होते. आणि त्या सॅम्पल्समधल्या सर्व लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असो किंवा त्या राज्यामध्ये आपलासा वाटणारा आणि सर्वाधिक लोकप्रिय असणारा मुख्यमंत्री, त्या संदर्भातील प्रश्न होता. त्यांनी सर्व लोकांनी हा कौल दिलेला आहे. निश्चितच मूड ऑफ द नेशनचे अन्य सर्व काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांना मुंबई तकवर तुम्ही पाहू शकता. लोकांनी काय पसंती दिली आहे, लोकांना काय वाटतं, या सर्व प्रश्नाचे अपडेट मुंबई तकवर तुम्ही पाहत राहा. धन्यवाद.